कॉमेडियन कुणाल कामराज वकिलांसोबत मुंबई पोलिसांसमोर चौकशीला हजर राहण्याची शक्यता। कामराजच्या विरोधात राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत। मुंबई नवी मुंबईसह आता पालघरचं विमानतळ अदानींना दिलं, तिथलं बंदर सुद्धा त्यांनाच दिलंय। अदानी हुशार निघाले, इकडे आपण मात्र अडाणी निघालो, राज ठाकरेंचा हल्लाबोल। महाराष्ट्रामधले प्रश्न सोडवणार असाल तर आमचा पाठिंबा आहे। फडणवीसांना पाठिंबा देण्याबाबत पाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरेंची जाहीर भूमिका। ऑक्टोबर-नोव्हेंबरला पालिका निवडणुका लागण्याची शक्यता आहे। पालिका निवडणुकांसाठी तयारीला लागा, मनसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश। नव्या वर्षामध्ये गुढी उभारा आणि कामाला लागा, पालिका निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे यांचं आवाहन। गुढी कुठे उभारायची ते तुम्हाला माहिती आहे, ठाकरेंचं सूचक वक्तव्य। संभाजी महाराजांची हत्या झाल्याच्या दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा येतो, त्यामुळे आम्ही गुढी उभारत नाही, वडेट्टीवारांचं वक्तव्य। तर मराठी नववर्ष फक्त महाराष्ट्रामध्येच का, इतर राज्यामध्ये का नाही, वडेट्टीवारांचा सवाल। गावागावात शहरामध्ये मतांच्या राजकारणासाठी जे गद्दार जन्माला आले ते पाकिस्तानच्या आतंक्यांपेक्षा जास्त धोकादायक। आमदार गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य। पैशासाठी इनाम विकणाऱ्यांनी सावध राहण्याचा देखील दिला इशारा। निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनांबाबत सरकारला विचारा, अजित पवारांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी नसल्याचं सांगितल्यानंतर राज ठाकरेंचं वक्तव्य। लाडकी बहीण योजना बंद होणार, राज ठाकरे यांचं मोठं विधान। योजनेमुळे राज्यावरती कर्ज, बेरोजगारीचा प्रश्न सोडवा, जातीमध्ये गुंतवू नका, राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा। छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटवू नका, राज ठाकरेंकडून भूमिका जाहीर। मराठ्यांच्या पराक्रमाच्या दर्शनासाठी कबर असावी, कबरीवरची सजावट हटवून मराठ्यांच्या पराक्रमाचा बोर्ड लावा, राज ठाकरेंच्या सूचना। सिनेमा बघून जागे होणारे हिंदू काय कामाचे, राज ठाकरेंचा सवाल। तर राजकीय पोळी भाजण्यासाठी इतिहासाचा वाद, राज ठाकरेंचा आरोप। खंडणीला विरोध केला म्हणून संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे, मात्र मराठ्याची वंजाऱ्याने हत्या केली असं लेबल लावलं गेलं। देशमुख हत्या प्रकरणावरती पहिल्यांदाच राज ठाकरेंचं भाष्य। बीडमध्ये राखेतून गुंड तयार होत असल्याची ठाकरेंची टीका। कुंभमेळ्यात गंगेमध्ये डुबकी मारत असताना खालून प्रेत गेलं असेल, गंगेच्या पाण्यावरून राज ठाकरेंचा नितेश राणेंना टोला। लाव रे तो व्हिडिओमधून राज ठाकरेंनी दाखवली गंगेची दुरावस्था, घाटावरती प्रेत जाळून गंगेत टाकतात, हा कोणता धर्म, राज ठाकरेंचा संतप्त सवाल। संदीप देशपांडेंकडून आशिष शेलारांना डिवचणारी कविता, कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, शेलार यांच्या राज ठाकरेंवरील टीकेला देशपांडेंचं कवितेमधून उत्तर। देशभरात आज रमजान ईदचा उत्साह, ठिकठिकाणी मशिदींना रोषणाई। दिल्लीमधल्या जामा मशिदीमध्ये एकत्र येऊन मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज पठण। राज्यभरामध्ये ठिकठिकाणी सामूहिक नमाज पठण। मुंबईतल्या माहीमच्या दर्ग्यावरती नमाज पठणासाठी मोठी गर्दी। रमजान ईदच्या निमित्तानं भिवंडी शहरामधील 113 मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम। मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्यात। सुरक्षेच्या कारणास्तव शहरामध्ये चोख बंदोबस्त तैनात। ईदच्या पार्श्वभूमीवरती नागपूरमधल्या हिंसाचार घडलेल्या भागामध्ये चोख सुरक्षा व्यवस्था तैनात। चिटणीस पार्क चौक, महाल, हंसापुरी, मोमीनपुरा, जामा मशीद परिसरामध्ये दंगा नियंत्रण पथकं, राज्य राखीव पोलीस दल आणि नागपूर पोलीसही तैनात। कोईमतूरमध्ये ईद उल फित्रच्या निमित्ताने इस्लामिया मॅट्रिक्युलेशन या स्कूलमध्ये नमाज पठण। आज सगळीकडे ईदचा उत्साह। दिल्लीमधल्या फतेहपुरी मशिदीमध्ये सुद्धा सामूहिक नमाज पठण। मुस्लिम बांधवांमध्ये ईदचा उत्साह। रमजान ईदच्या निमित्तानं आज पुण्यामधल्या गोळीबार मैदान चौक भागामधल्या वाहतुकीमध्ये काहीसा बदल। 6:30 ते 11:30 वाजेपर्यंत या भागामध्ये नमाज पठण होणार आहे, त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं वाहतूक शाखेचं आवाहन। उन्हाळी हंगामामध्ये प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून आणखी 132 उन्हाळी स्पेशल ट्रेनची घोषणा, त्यामुळे अनारक्षित गाड्यांसह स्पेशल ट्रेनची संख्या 986 वर।
वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी ठाण्यामधल्या 3 हात नाका इथे आणखी एक पूल उभारला जाणार आहे आणि त्यासाठी 235 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 24 महिन्यांमध्ये या पुलाचं काम पूर्ण करण्याचं MMRDAचं नियोजन आहे. धारावीकरांना सर्वेक्षणासाठी 15 एप्रिलपर्यंतची मुदतवाढ. ही मुदतवाढ अंतिम असल्याचं सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीचे निवेदन. त्यामुळे धारावी बचाव आंदोलन समितीकडून तीव्र संताप. 5 एप्रिलला धारावीमध्ये सभेचं आयोजन. बोरिवली ते विरार स्थानकांच्या दरम्यानच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं काम धीम्या गतीनं. भूसंपादन प्रक्रियेमधल्या दिरंगाईमुळे दोन्ही मार्गिकांचं काम पूर्ण होण्यासाठी आणखी 3 वर्ष लागणार. 4,41,00,000 पाण्याचं बिल थकवल्यामुळे शनिवारी KDMCकडून कल्याण रेल्वे स्थानकाचा पाणी पुरवठा बंद. वरिष्ठ पातळीवरती झालेल्या चर्चेमध्ये रेल्वेने थकीत बिल भरण्याची तयारी दर्शवल्याच्या नंतर 22 तासांनी हा पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात आलाय. शिर्डी विमानतळावरती नाईट लँडिंग सुविधा सुरू झाली आहे. हैदराबाद इथून पहिलं विमान काल रात्री शिर्डी विमानतळावरती दाखल झालं. त्यानंतर वॉटर सॅल्यूट देऊन आनंदोत्सव साजरा झाला. माजी खासदार सुजय विखे यांच्याकडून प्रवाशांना फूल आणि साईबाबांच्या बुंदीचा प्रसाद देऊन त्यासोबतच केक कापून त्यांचं स्वागत झालंय. अमरावती विमानतळावरती ATR 72 या विमानाची यशस्वी चाचणी. विशेष चाचणी विमानाचं यशस्वी लँडिंग आणि सहज टेक ऑफ लवकरच अमरावती हवाई नकाशावरती स्वतःची एक वेगळी ओळखही निर्माण करेल. सांगलीमधल्या शिराळा आगारामध्ये नवीन 10 बसेसचं लोकार्पण. तालुक्यामधल्या राजकीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हे उद्घाटन पार पडलंय. दूध उत्पादक शेतकऱ्यांना गुढीपाडव्याचं गिफ्ट. गोकुळकडून गाईच्या दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांची दरवाढ. उद्यापासून हे नवे दर लागू होणार आहेत. वेताळ शेळके ठरला 66व्या महाराष्ट्र केसरी. आई वडील आणि वस्तादांचं स्वप्न पूर्ण केलं. विजयाच्या नंतर वेताळ शेळके याची भावूक प्रतिक्रिया. माड्याच्या बेंबळे गावामध्ये महाराष्ट्र केसरीच्या विजयानंतर जल्लोष साजरा होतोय. गुढीपाडव्याच्या दिवशी बेंबळे गावामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. दिवाळीसारखा उत्सव साजरा करण्यात आला आहे. मलबार हिलमध्ये साकारलेल्या निसर्ग उन्नत मार्गाचं लोकार्पण. मुंबईतील नागरिकांना दररोज पहाटे 5 ते रात्री 9च्या दरम्यान या निसर्ग उन्नत मार्गाला भेटही देता येणार आहे. मलबार हिल वॉकवे परिसरामध्ये गर्दुल्ले आणि चोरांचा वावर. नव्याने सुरू झालेल्या निसर्ग उन्नत मार्ग इथल्या रिसेप्शन काउंटर तिकडे चोरी झाली आहे आणि ही चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. कोल्हापूरमध्ये उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये फ्री स्टाईल हाणामारी. भांडण सोडवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीमार. 2 वर्षांपूर्वी स्वप्नील देशमुखच्या त्रासाला कंटाळून बीड शिरसाळाजवळच्या कान्हापूर गावामध्ये अविनाश देशमुखने आत्महत्या केली होती. या प्रकरणी दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी स्वप्नील दबाव आणत असल्यामुळे अविनाश देशमुखचा भाऊ आणि भाऊजई यांच्याकडून स्वप्नीलची हत्या करण्यात आली आहे. पेडमधील उद्योजक सुरेश पाटील यांच्या कुटुंबियांकडून सुनेचा छळ. डोक्यावरती पिस्तूल ठेवून दागिने आणि पैशासाठी अमानुष मारहाण. सुनेचा आरोप. पेण पोलिसांमध्ये तक्रार दाखल. गोंदिया शहरामधल्या पालचौक परिसरामधल्या हुक्का पार्लरवरती स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. निकोटीन युक्त हुक्का फ्लेवर विक्रीच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. नांदेड शहरामधल्या आसना नदीवरच्या पुलावरील झाडांना आग लागली आहे. सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेली झाडं जळून खाक झाली आहेत. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. छत्तीसगडच्या बस्तरमध्ये 50 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. 68 लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या 13 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. सुकमा बिजापूरच्या चकमकीनंतर नक्षल चळवळीला मोठा धक्का. गोंदियामधल्या गोरेगाव तालुक्यामधल्या धान खरेदी केंद्रामध्ये तब्बल 1,43,00,000 रुपयांची अफरातफर झाली आहे. पोलिसांकडून 5 जणांवरती गुन्हा दाखल. 14 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. बुलडाण्यामध्ये स्वतःच्याच गाडीमध्ये आढळला पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह. गळ्याभोवती जखमा आढळल्यामुळे पोलिसांना घातपाताचा संशय. देऊळगाव राजा शहराजवळची खळबळजनक घटना आहे. 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गडचिरोलीच्या आष्टी चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरती भीषण अपघात झालाय. लोखंडी पत्रे घेऊन जाणारा ट्रक उलटला. या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालाय. 3 जण गंभीररित्या जखमी झाले.
पुण्याच्या हडपसर परिसरामधल्या सोरतापवाडी फाट्यावरती सिमेंटचा ट्रक हा गॅरेजमध्ये घुसला. गाड्यांचं प्रचंड नुकसान झालंय, तर या घटनेमध्ये 2 जण गंभीर जखमी झाले. जालन्यामध्ये शेतकऱ्याचं अपहरण करून 25 लाख रुपयांची खंडणी मागणारी टोळी जेरबंद झाली आहे. मौजपुरी पोलिसांनी कारवाई केली आहे. आरोपीकडून स्कॉर्पिओसह 9,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. लग्नामध्ये नाचत असताना धक्का लागल्यामुळे एका तरुणाची हत्या झाली आहे. अल्पवयीन मुलांनी हत्या करून मृतदेह भातसा नदीमध्ये फेकला. ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरमधली घटना आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या. व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवून गळफास घेतलाय. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातली घटना आहे. पत्नीने आर्थिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. बीडमध्ये मशिदीमध्ये झालेल्या स्फोटाच्या प्रकरणी विजय गव्हाणेसह श्रीराम सागडेला 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. अर्धा मसला मशीद स्फोटाची बीड ATS कडून चौकशी सुरू. खासदार बजरंग सोनावणे, आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून बीडमधल्या स्फोट झालेल्या मशिदीची पाहणी. यावेळी नागरिकांनी शांतता राखावी याचं आवाहन करण्यात आलंय. मुस्लिम द्वेषामधून होणाऱ्या भाषणांमुळे बीडसारख्या घटना घडतात. बीडमधल्या मशिदीमध्ये झालेल्या स्फोटावरती समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांचं वक्तव्य. नाशिकमध्ये हिंदू सकल समाजाच्या संत संमेलनामध्ये औरंगजेबाच्या कबरीला विरोध. कबर तोडणार नाही तोपर्यंत औरंगजेब मरणार नाही. जैन मुनी महावीर मिशन ट्रस्टच्या निलेश चंद्र मुनी महाराज यांचं वक्तव्य. राज्यामध्ये 5 दिवस वादळी पावसाचा इशारा आहे. हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलाय. तर मुंबईमध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे. हिंगोलीमध्ये वाढत्या तापमानाचा केळीच्या बागांना फटका. पाने, शेंडा करपण्यासह केळीचे घड सुकण्याचं प्रमाण सुद्धा वाढलंय. शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. शिर्डीमध्ये साई भक्तांना मिळणार 5 लाखांपर्यंतचं विमा संरक्षण. साई संस्थानाचा मोठा निर्णय. घरातून निघाल्यानंतर साई मंदिरामध्ये दर्शन घेईपर्यंत काही घटना घडली तर 5 लाखांपर्यंत विमा मिळणार. तिरुपती, पंढरपूर, शिर्डीप्रमाणे आता त्र्यंबकेश्वरमध्ये देखील मिळणार बुंदीच्या लाडवांचा प्रसाद. अलिबागच्या नागाव समुद्र किनाऱ्यावरती बैलगाडा शर्यतीचा थरार. 50 पेक्षा अधिक बैलगाडा शर्यतीमध्ये सहभागी झाल्या. पर्यटकांनी या बैलगाडा शर्यत बघण्याचा आनंद घेतलाय. 16 आणि 17 एप्रिलला प्रकाश आंबेडकर बिहारच्या दौऱ्यावर. बोधगयाला होणाऱ्या महाबोधी महाविहार मुक्ती चळवळीमध्ये ते सहभागी होणार आहेत. इंडिगोला आयकर विभागानं ठोठावला 944 कोटींचा दंड. मात्र इंडिगोनं दंड नाकारलाय. या विरोधामध्ये इंडिगो कंपनी न्यायालयामध्ये आता दाद मागणार आहे. हिमाचल प्रदेशामधल्या मणिकर्णमध्ये भूस्खलन. दुर्घटनेमध्ये 6 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी. मृतांमध्ये 3 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश. नोएडाच्या सेक्टर 94 मधल्या M3M या प्रकल्पाजवळ एका भरधाव कारची फुटपाथवरती बसलेल्या 2 कामगारांना धडक. या प्रकरणी चालकाला अटक झाली आहे. म्यानमार आणि थायलंडच्या नंतर टोंगामध्ये सुद्धा भूकंपाचे हादरे बसलेले आहेत. 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप झालाय. राजस्थानचा चेन्नईवरती थरारक असा विजय. रियान परागच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सचा अवघ्या 6 धावांनी पराभव केलाय. आज मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्समध्ये लढत होणार आहे. सलग 2 सामन्यांमधील निराशेच्या नंतर कामगिरी उंचावत गुणांचं खातं उघडण्यासाठी मुंबई इंडियन्स संघ आता उत्सुक आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.